न्यायाधीश कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळात आता ही सुनावणी सुरू होईल, युक्तिवाद सुरू होईल। या युक्तिवादामध्ये नेमकं कोर्ट काय बाजू मांडतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आरोपींचे वकील पूर्ण तयारीनिशी दाखल झालेले आहेत आणि निर्दोष सुटका होईल अशी आशा सुद्धा त्यांनी यापूर्वीच माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 17 वर्ष झालेली आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये। आतापर्यंत या स्फोटामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, 100 जण जखमी झालेले होते। तर या संपूर्ण प्रकरणात तब्बल 250 लोकांपेक्षा जास्त लोकांनी साक्षीदार म्हणून आपली साक्ष नोंदवली होती। त्यातल्या 37 जणांनी आपली साक्ष फिरवली देखील होती। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय युक्तिवाद होतो हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं असणार आहे, पण या संपूर्ण प्रकरणामागची पार्श्वभूमी सांगाल? तुम्ही स्वतः त्यावेळेला ऑनफिल्ड होतात। थोडीशी सुधारणा करूया। आज बहुतेक युक्तिवादाची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। आज निकाल, ज्याला डी डे आपण म्हणतो तसा आहे। आणि असं आहे प्रज्ञा की ह्या सगळ्या मालेगाव असेल किंवा समझोता एक्सप्रेस असेल, या 2 घटनेमुळं ज्याला हिंदू दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानच्या वतीनं सातत्यानं मांडली गेलेली गोष्ट होती, तीही आहे, ज्याला राईट विंगचा दहशतवाद असं म्हणून देशाच्या संसदेमध्ये पण चर्चा झाली। आणि तेव्हा साध्वी प्रज्ञा सिंगने असं म्हटलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये आमच्यावरती ह्या घटनेच्या निमित्ताने खूप अत्याचार झाले, त्यांना कॅन्सरची बाधा झाली होती। सुरुवातीला 2000 जेव्हा 17 वर्षापूर्वी ही घटना घडली तेव्हा सिमीचं नाव आलं होतं। सिमीचं नाव जाऊन नंतर मग अभिनव भारत आणि त्याच्याशी निगडीत असलेले कर्नल पुरोहित असतील, उपाध्याय असतील, साध्वी प्रज्ञा सिंग असेल, या सगळ्यांची नावं आली। 17 वर्षामध्ये ATSनं युवापा अंतर्गत जो तपास केला, त्या तपासामध्ये पहिल्यांदा मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहितला निर्दोष सोडलं एका कोर्टाने। आणि मग आता प्रत्यक्षामध्ये युवापा अंतर्गत जेव्हा आजचा निवाडा येईल तेव्हा काय होईल, तर देशामध्ये उजव्या दहशतवादाबद्दलची जी चर्चा सुरू होती त्याच्यात काही तथ्य होतं का? अभिनव भारत ही तशी अशा संघटनेशी निगडीत संघटना की ज्याच्यामध्ये विदा सावरकरांचं नाव पण आलं होतं। तर ह्या जो संदर्भ आहे तो विसरून चालणार नाही। त्याच्यानंतर काही राजकीय परिणाम पण झाले, खास करून पी चिदंबरम गृहमंत्री असताना आणि नंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या काळामध्ये पण देशाच्या संसदेमध्ये हळूहळू एक नेरेटिव्ह असं आलं होतं की ह्या देशामध्ये उजव्या विचाराच्या संघटना, विशेषतः संघवर्तुळाशी ज्या निगडीत आहेत त्या अशा प्रकारच्या कृतीमध्ये आहेत। कारण नांदेडचा काही संदर्भ होता, काही परभणीचा संदर्भ होता। योगायोग बघा की याच वर्षी नांदेडमध्ये काही वर्षापूर्वी उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या लोकांनी सहभाग घेऊन जे बॉम्बस्फोट केले होते त्या संदर्भातला निवाडा आला आणि ते निर्दोष सुटले। आज सुद्धा ह्या प्रकरणामध्ये जर साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित या सगळ्या मंडळींच्या संदर्भामध्ये निर्दोषत्वाचा पुरावा आला तर पाकिस्तानच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा समझोता एक्सप्रेस आणि मालेगावचा जो उल्लेख केला जातो त्याला कायदेशीरदृष्ट्या कुठेतरी अडकाटी येईल। पण जर साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहितला शिक्षा झाली तर मग मात्र ते जे 6 जण मेलेले आहेत, 100 जण जखमी झाले होते, त्या सगळ्या कृतीमागं ह्या काही प्रमाणामध्ये उजव्या विचारसरणीच्या संघटना सहभागी होत्या हे लक्षात येईल। लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये तर भोपाळसारख्या महत्त्वाच्या शहरातनं जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी निवडणूक लढली आणि त्या विजयी झाल्या तेव्हाच तशा अर्थाने निकाल लागलेला आहे, त्याच्यावरती बरंच मंथन झालं या देशामध्ये। आणि आज मात्र साध्वी प्रज्ञा सिंह, आणि एक लक्षात घ्या की दीर्घकाळ साध्वी प्रज्ञा सिंह ह्या सुनावणीला उपस्थितच राहिल्या नव्हत्या, मग नंतर बरीच NBW आणि प्रत्यक्षामध्ये अटक वॉरंट पाठवून त्यांना हजर करावं लागलं। त्यांची काही दृश्य आपण बघितली होती की त्या व्हीलचेअरवरती बसून आलेल्या आहेत आणि मग प्रत्यक्षामध्ये त्यांनी सांगितलं की मला कॅन्सरची बाधा झालेली असल्यामुळं मला ह्या सुनावणीला उपस्थित राहता आलं नाही। कर्नल पुरोहित यांचा असा स्टँड होता आणि खास करून सैन्य दलातनं त्यांना निष्कासित केलं गेलं की नाही, बडतर्फ केलं गेलं की नाही, याच्यावर बरीच आर्ग्युमेंट झाली आणि असं म्हटलं गेलं की सैन्यामध्ये ते जे काही शिकले होते त्याचाच वापर मोटरसायकलवरती बॉम्ब प्लांट करून मशिदीच्या समोर ब्लास्ट करण्यामध्ये त्यांना उपयोग झाला। म्हणजे एकीकडे देशाची महत्त्वाची संस्था सैन्य दल, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या काही संघटना आणि प्रत्यक्षामध्ये नंतर खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह, असा सगळा मोठा व्यापक भाग आहे या सगळ्या मालेगावच्या संदर्भामध्ये। पुन्हा हेही विसरून चालणार नाही, मालेगाव हे तसं संवेदनशील शहर आहे। मालेगावामध्ये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी जेव्हा हे ब्लास्ट झाले तेव्हा एक असं म्हटलं गेलं होतं की टिट फॉर टॅटची कृती आहे। म्हणजे सिमीसारखी किंवा इंडियन मुजाहिदीन सारखी संघटना किंवा लष्कर ए तैयबाच्या माध्यमातून पाकिस्तान जे काही भारतामध्ये करतो आहे
त्याला तपास यंत्रणा आणि तात्कालीन सरकारमधल्या आस्थापना या पुरेशा पद्धतीनं प्रतिबंध करत नाहीत. कारण बेंगलोर सारख्या शहरामध्ये स्टेडियमच्या भोवती ब्लास्ट झाले होते वगैरे, ह्या देशाने ते बघितलंय. त्याला कुठेतरी बाहेर तपास यंत्रणांच्या बाहेर जाऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांनी हा खटाटोप केला आणि त्याच्यातनं उजव्या नक्कीच थोडंसं तुम्हाला थांबवतीये राहुल. मात्र आताची आणखी एक मोठी बातमी समोर येते. मालेगाव स्फोट प्रकरणी काही क्षणात निर्णय येणार आहे. न्यायाधीशांकडनं निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. आताची आणखी एक मोठी बातमी बघतोय आपण. मालेगाव स्फोट प्रकरणी काही क्षणात निर्णय येईल. निकालाच्या वाचनाला आता सुरुवात झालेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. श्रीरंग खरे सुद्धा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. श्रीरंग, गेल्या अनेक काळापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये बरेचसे अपडेट स्वतः तू पाहिलेले आहेस, कारण अर्थातच त्यावेळेला तू स्वतः रिपोर्टिंगमध्ये होतास, न्यायालयाच्या बाहेर तू अनेकदा लाईव्ह दिलेलं होतंस. काय या संपूर्ण प्रकरणामध्ये घडामोडी घडतायत? 17 वर्षातला मोठा काळ आहे आणि कशा स्वरूपात निकाल आता अपेक्षित आहे? 17 वर्षांचा मोठा काळ आहे. काळ बदललेला आहे आणि तसंच या सगळ्या प्रकरणामध्ये जे अप्स अँड डाऊन्स बघायला मिळालेले होते, ही सगळी केस कव्हर करताना ते सातत्यानं जाणवत होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या खटल्याबाबत बोलायची झाली तर उजव्या विचारसरणीच्या संघटनांवर अशा पद्धतीनं खटला चालवण्यात आलेला होता आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांवर किंवा ती विचारसरणी मांडणाऱ्या लोकांवर हा खटला दाखल करण्यात आलेला होता. यापूर्वी असं क्वचितच घडलेलं होतं की अशा पद्धतीचा खटला उजव्या विचारसरणीच्या लोकांवर दाखल करण्यात आलेला होता. प्रकरण काय तर मालेगावमध्ये धार्मिक उत्सवाचं वातावरण होतं आणि त्याच काळामध्ये एक स्फोट झालेला होता. मशिदीच्या बाहेर हा स्फोट झालेला होता, यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झालेला होता आणि जवळपास 100 लोक जखमी झालेले होते. आता या सगळ्या स्फोटाच्या मागे साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यासारखी मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. आता हे सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण का आहे तर साध्वी प्रज्ञा सिंग या भाजपतर्फे खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. कर्नल प्रसाद पुरोहित हे लष्करातले किंवा सैन्य दलातले वरिष्ठ अधिकारी होते आणि या दोघांचं नाव या संपूर्ण खटल्यामध्ये आल्यामुळे या खटल्याला एक मोठं वलय प्राप्त झालेलं होतं, कारण ही दोन्ही मोठी नावं होती. सुरुवातीच्या काळामध्ये ATSनं तपास केला, त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAचं या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री झाली आणि हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद अशी एक टर्म या सगळ्या खटल्यानंतर आपल्याला ऐकू यायला लागली आणि त्याच्यावरनं बरंच राजकारण देखील रंगलेलं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला ATS करत होतं. ATSचे प्रमुख हेमंत करकरे होते आणि त्यांच्यावर या खटल्यानंतर बरेच आरोप करण्यात आले. खास करून जे आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये की आपल्याकडनं जबरदस्तीनं कबुली जबाब लिहून घेण्यात आला, आपला तुरुंगामध्ये छळ झाला, असा सातत्यानं आरोप करण्यात येत होता. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी तुरुंगामध्ये उपोषण देखील केलेलं होतं. त्यांची प्रकृती खालावलेली होती. कालांतराने NIAची या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री झाली. NIAने 2 आणखी आरोपी पकडले. एकूण आरोपींची संख्या 12 झालेली होती आणि आता 17 वर्षानंतर या सगळ्या खटल्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे. आता दुसरं महत्त्वाचं कारण या सगळ्या खटल्याच्या जे वलय प्राप्त झालेलं आहे त्याच्या मागचं, हल्लीच लोकल बॉम्बस्फोटाचा निकाल लागलेला होता. सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेलं होतं. काही वेळापूर्वी मी वारिस पठाण यांचा एक बाईट ऐकला ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या तत्परतेनं मुंबई लोकल स्फोटातील आरोपींना निर्दोष सोडलं, मुंबई हायकोर्टानं तो निर्णय दिलेला होता. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवलेला होता. तो निर्णय दिल्यानंतर मुंबई हायकोर्टानं निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारनं तत्परतेनं सुप्रीम कोर्टात अपील दाखल केलं. आता वारिस पठाण यांचं काय म्हणणं आहे तर वारिस पठाण यांचं म्हणणं आहे की जर कनिष्ठ न्यायालयानं किंवा NIA कोर्टनं मालेगाव स्फोटातील सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलं तर राज्य सरकार तितक्या तत्परतेनं वरच्या न्यायालयात दाद मागेल अशी शक्यता दिसत नाही, असा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे याच प्रकरणातले एक आरोपी आहेत समीर कुलकर्णी म्हणून, आपण त्यांचाही बाईट ऐकलेला होता. 17 वर्षांपासून आपण झगडत आहोत. 17 वर्ष आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला, आपल्या कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागला, आपल्या कुटुंबाला वाईट टाकण्यात आलं, असा त्यांनी आरोप केलेला आहे. 17 वर्षानंतर आपल्याला न्याय मिळेल अशी देखील त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, ज्याची मी कारणं सांगितलं. एक म्हणजे जी टर्म या सगळ्या दहशतवादी हल्ल्यानंतर किंवा स्फोटानंतर कॉइन करण्यात आलेली होती, भगवा दहशतवाद, त्याचं नेमकं उत्तर काय आहे ते आजच्या खटल्यानंतर आपल्याला कळू शकेल आणि काय निकाल येतो त्या निकालानंतर राज्य सरकारची भूमिका काय असते हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे या खटल्याकडे लक्ष लागण्याचं आहे ते म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला की नक्कीच. साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांचं नेमकं काय होतं ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. नक्कीच. आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत. निलेश वाघ हे सुद्धा आपल्या सोबत आहेत, अर्थातच मालेगाव मधून, कारण तिथली परिस्थिती सुद्धा आपल्याला दाखवायची आहे. पण त्याबरोबरीनं राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत पुण्यातनं. आणि आता थेट जाणार आहोत अक्षय कुडकेलवार यांच्याकडे. अक्षय, निकाल वाचन सुरू झालेलं आहे, काय अधिक अपडेट्स? या सगळ्या संदर्भात निकाल वाचनाला आता सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं तर न्यायालयामध्ये निकाल वाचनादरम्यान कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स असेल हे अलाउड करण्यात आलेले नाही. मात्र जी माहिती थोडंसं थांबवते, आताची मोठी बातमी समोर येते. सरकारी वकिलांनी स्फोट झाल्याचं सिद्ध केलं. आताची महत्वाची अपडेट, मोटरसायकलमध्ये स्फोट झाल्याचं सिद्ध झालेलं नाही असं कोर्टानं म्हटलंय. पुरोहित यांच्या घरी आरडीएक्स होतं याचा पुरावा नाही, पुरोहितांनी आरडीएक्स तयार केल्याचा पुरावा नाही असं एनआयए कोर्टानं म्हटलेलं आहे. निकाल वाचन सुरू झालेलं आहे आणि या निकाल वाचनात सरकारी वकिलांनी स्फोट झाल्याचं सिद्ध केलंय. अक्षय, या सगळ्यात आपण जर बघितलं तर सरकारी वकिलांनी जरी स्फोट झाला असल्याचं सिद्ध केलं असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कर्नल पुरोहित यांच्या घरी आरडीएक्स तयार करण्यात आलं होतं, कर्नल पुरोहित यांनी हे सगळं आरडीएक्स तयार केलं असं सांगितलं जात होतं. त्याचं मात्र त्याचे पुरावे किंवा ते सरकारी वकील सिद्ध करू शकलं नाही. बचाव पक्षाच्या वतीनं हे सांगितलं जात होतं की या सगळ्या प्रकरणातला जो FIR आहे हा FIR चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आला होता असं बचाव पक्षाचे वकील म्हणत होते. मात्र हा योग्य पद्धतीचा FIR असल्याचं देखील मिळते. त्यामुळं कुठतरी या सगळ्या प्रकरणात काय येतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार. पहिला जर निकाल वाचनातली पहिली ओळ म्हटली तर हे एकीकडे काहीसा दिलासा म्हणू शकतो आपण कर्नल पुरोहित यांना की त्यांच्यावरती जो सगळ्यात प्रमुख आरोप होता की आरडीएक्स त्यांनी केलं. जशी माहिती आपल्याला न्यायालयामधनं येत आहे त्यानुसार जर कर्नल पुरोहित यांच्या माध्यमातून आरडीएक्स तयार करण्यात आलं नाही असं न्यायालयामध्ये सिद्ध झालं असेल तर यातनं मोठा दिलासा कर्नल पुरोहित यांना मिळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यात आता जे माहिती मिळते की दुचाकीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. थोडंसं अक्षय थांबवते, आणखीन एक मोठी अपडेट समोर येते. सध्या निकाल वाचन सुरू आहे. गोळीबार झाला असला तरी रिकामे गोळे जप्त नाहीत, फिंगरप्रिंट नाही, DNA गोळा केले गेले असंही कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे. निकाल वाचन सुरू आहे. गोळीबार झाला असला तरी रिकामे गोळे जप्त केले नाहीत, वैद्यकीय प्रमाणपत्रात फेरबदल झालेला आहे असंही कोर्टानं म्हटलंय. अक्षय, या सगळ्यात आपण बघतोय की सातत्यानं बचाव पक्ष हे सांगत होता की कुठल्याही प्रकारचे जे काही पुरावे जे आहे हे जबरदस्ती उभे करण्यात आले, आम्हाला या सगळ्यात गोवण्यात आलं होतं अशा पद्धतीचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलाकडनं सातत्यानं केला जात होता. गोळीबाराचा जो उल्लेख करतोय की असं सांगितलं जात होतं की या ठिकाणी स्फोट आणि गोळीबार हा देखील झाला. जर गोळीबार झाला असता तर गोळीबार सिद्ध करण्यासाठी गोळीबार झाल्यानंतर काडतुसाच्या ज्या खाली नळ्या असतात ते पुरावा म्हणून जमा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र त्यापैकी एकही नळी याची जमा झालेली नाही. त्यामुळं न्यायालयाने देखील हे स्पष्ट केलेलं आहे की गोळीबार झाला असता तर इतर फिंगरप्रिंट्स असते किंवा इतर ज्या बाबी गोळीबारासंदर्भातल्या असत्या या सिद्ध झाल्या नसत्या. या सगळ्यात आता आपण बघतोय की न्यायाधीशाच्या माध्यमातून वेगवेगळे आता गोष्टी आता वाचल्या जात आहेत. सरकार